नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज लाईव्ह. खरं तर पिंपरी चिंचवडमधलं हे पहिलं डिजिटल लाईव्ह चॅनल आहे आणि विशेष बघा, आज स्वामी समर्थांच्या मठामध्ये या लाईव्हची ही PCMची सवारीची पहिली सुरुवात सुरू होतीये, ती शीतल उर्फ विजय दादांच्या सोबत. त्यामुळे मी या ठिकाणी दादांचं खरं म्हणजे मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. अर्थात पिंपरी चिंचवड निवडणूक रणसंग्राम 2026 सुरू झालेला आहे आणि प्रभाग क्रमांक 19 उद्योगनगर, भाटनगर, विजयनगर, भाजी मंडई, पिंपरी कॅम्प आणि बाकीचा सगळा परिसर, या परिसराला खरं म्हणजे विजयदादा काही नवीन नाही आहेत, सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत. याआधीही त्यांनी या प्रभागामध्ये आपला प्रभाव दाखवून दिलेला आहे आणि यंदा पुन्हा एकदा ते निवडणूक रिंगणात आहे. मी तर दादा असं म्हणेन की जसं 100% भाजप असं तुमची जी काही घोषणा आहे, तसं 100% विजय शिंदे अशी घोषणा यावेळी देखील कदाचित ऐकायला मिळेल. तर मला असं म्हणायचं, मी आता PCMC सवारीच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आली रे आली PCMCची सवारी, अनोख्या सफरीची अनोखी सवारी, कोण कुणावर भारी, आणि खुर्चीत बसलेत विजय शिंदे माझ्या शेजारी. तर पहिलाच प्रश्न अर्थात विजयदादांना. दादा, पहिल्यांदा मला हे सांगा, PCMC सवारी बद्दल काय वाटतंय आणि कशा पद्धतीने हिची रचना आहे, तुम्हाला आवडली आहे का? तुम्ही पहिलेच अशी व्यक्ती आहात की ज्या PCMC सवारीमध्ये बसून ही मुलाखत देतात. प्रथमतः तुमचे धन्यवाद मानतो की आम्ही आता 15 तारखेपर्यंत सर्व खुर्चीसाठीच काम करतोय आणि तुम्ही स्वतःच खुर्च्या घेऊन आलेत. फक्त येतानी 4 आणले असते तर आमचे 4ही उमेदवार बसले असते, परंतु काय नाही, त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या वतीने मी बसलो इथं. PCMC.news आणि चव्हाण साहेब, तुमचे खरंच धन्यवाद की तुम्ही हा अनोखा एक उपक्रम राबवताय, जेणेकरून आम्ही लोकांपर्यंत जाऊ शकतोय. कारण आज सोशल मीडियाचा जमाना आहे. सर्व युवा पिढी, ज्येष्ठ नागरिक, छोटी बालकं हेही आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडली गेलेली आहेत. त्यामुळे तुमचं खरंच खूप धन्यवाद आणि खूप चांगली रचना केलेली आहे. आणि आज स्वामींच्या दारात तुम्ही आलात, आम्ही स्वामींचा आशीर्वाद घेतलाय आणि त्याच्यानंतर तुम्ही जनतेचा आशीर्वाद आम्हाला घेऊन देताय, त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच. खरं तर या ठिकाणी आता तुम्ही उल्लेख केलाय त्याप्रमाणे मधुराताई शिंदे पण आहेत, अर्थात जयश्रीताई गावडे, कदाचित गावडेताई या ठिकाणी येणार असतील, आणि मंदारदादा देशपांडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं देखील खरं म्हणजे स्वागत करतो. अर्थात मला एकच गोष्ट अशी म्हणावीशी वाटते की पहिल्यांदा खरं तर या ठिकाणी तुम्ही सगळे जे या प्रभागामध्ये आत्ता अधिकृत उमेदवार म्हणून भाजपतर्फे या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहात, तर जो एक नारा असतो भाजपचा की यंदा देखील आम्ही जसं अबकी बार सो पार असं म्हणून सगळ्याच आपल्या वरिष्ठ नेत्यांनी खरं म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये रान उठवलेलं आहे, तर त्या अबकी बार सो पार मध्ये हे 4घे जण असणार आहेत का? 100% सोपार मध्ये हे 4घे जण असतील. सोच्या वरती जेवढे होणार आहेत त्यात हे 4 जण असतील. बर. खरं तर विजयदांची खासियत आहे जे अगदी जो प्रश्न विचारला त्याचं अचूक उत्तर देणं. आणि की आम्ही दुपारीचा एक इंटरव्ह्यू पण केला, त्या संदर्भात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रश्न मांडले. मला आणखी एक विजयदादा असं विचारायचं, याच प्रभागात जसं तुमचं एक दुपारचं वाक्य होतं की प्रभाग म्हणजेच माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातल्या प्रत्येकाची अडचण ही माझी वैयक्तिक अडचण म्हणून मी मानतो आणि त्या पद्धतीनं काम करतो. काय सांगता येईल आत्ता या प्रभागामध्ये जेव्हा तुम्ही फिरताय, प्रचारासाठी जाताय, सगळी जनता तुमच्या सोबत आहे, कसा रिस्पॉन्स आहे? परिसरातील मी जनता म्हणणार नाही, कारण हे माझं एक कुटुंब आहे आणि आमच्या परिवारातलेच आहेत. कारण आम्ही प्रत्येकाशी जेव्हा जोडले जातो तर एक मतदार किंवा आपला मित्र किंवा अशा पद्धतीने नाही, तर एक आपला कुटुंबाचा सदस्य आहे. कारण आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधनं येतो आणि तिथं हेच आहे की जो जोडलाय तो आपल्या संघाचा आहे, कुटुंबाचा आहे आणि कुटुंबातला मानूनच त्याच्या संघ वागलं जातं आणि पुढं काम केलं जातं. त्यामुळं गेली 15 वर्षामध्ये माझी प्रत्येकाशी एवढी नाळ जोडली गेलेली आहे की मी कुणाचा लेक आहे, कुणाचा भाऊ आहे, कुणाचा काका आहे, कुणाचा मामा आहे, कुणाचा चुलता आहे, म्हणजे अशीच नाती जोडली गेलेली आहेत. त्यामुळं प्रभागात जाताना कधी असं वाटत नाही की मी मतदान मागतोय किंवा मी यांच्याकडे काय मागायला गेलोय म्हणून.
हा, प्रत्येकाची एकच आशा असती, आलाय बाबा रोज येत जा, आणि नंतर मला त्यांना सांगायला लागतं की रोज नाही फिरू शकत कारण बऱ्याच जागी फिरायचं असतं. बरोबर. आणि बऱ्याच जणांच्या त्याही गोष्टी असतात, अरे किती दिवसांनी भेटलाय, 2-4-6 महिन्यापूर्वी भेटलेलो असलो जरी हा. तरी त्यांना वाटते की भेटलाच नाही, खूप काळ निघून गेलाय. बरोबर. तर तेवढ्याच अडचणी आहेत, बाकी काही कुठल्या अडचणी नाहीत. आणि सर्व एकदम उत्स्फूर्तपणे आमच्या चारही उमेदवारांना आवर्जून बोलवतात, चहा पाणी करतात. आणि काही चिंता करू नका, कारण तुम्ही राष्ट्रासाठी जो पक्ष झटतोय, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि मग शेवटी स्वतः, या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि या पक्षाचे उमेदवार आहेत. तर विजय तुमचा निश्चित आहे आणि तुमच्या चौघांमध्ये एक विजय आहे, त्यामुळे विजय 100% आहे. नक्कीच तुमच्या नावातच विजय आहे. पण मला आणखी एक असं म्हणायचं की जसं आता तुम्ही सांगितलं की प्रत्येक कुटुंबाशी माझं असं नातं आहे, पण हे नातं जोडण्यासाठी किंवा ते नातं निर्माण करण्यासाठी अर्थातच पहिल्यांदा आपल्या अंतरी नम्रता, आदर असला पाहिजे आणि तो तुम्ही नेहमी प्रत्येक वेळी दर्शवता, म्हणून ही माणसं जोडली जातात. अगदी आत्ताच तुम्ही ओळख ज्यांची करून दिली, ज्येष्ठ पत्रकार मधुकरजी जोशी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मला आनंद झाला त्यांची इतक्या दिवसातून भेट झाली, ते तुमच्यासोबत आत्ता समक्ष आहेत. तर एकंदरीत काय वाटतंय वातावरण आत्ता सगळ्या, कारण की त्यांची लेखणी पण आपण पाहिलेली आहे, वाचलेली आहे. सगळ्या या प्रभागाचा असा एक दृष्टिकोन आहे की जेणेकरून काम करणाऱ्या व्यक्तीलाच इथे निवडून दिलं जातं आणि तीच व्यक्ती मग पुढे चांगलं काम करेल तर निश्चितपणे पुन्हा जनता रिपीट करते. तुम्हाला काय वाटतं यावेळी काय होऊ शकतं? 100%. आता मधु काका तुम्ही म्हटले पत्रकार आहेत, पण आमच्यासाठी ते आमच्या इथले अटल बिहारी वाजपेयी आहेत. वा. कारण त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत मिळत आलेलं आहे. आणि कुठं छोटं मोठं जरी आम्ही चुकलो तर अजूनपर्यंत कान तर कधी धरला नाही, पण लगेच सांगितलं की बाबा आपण इथं चुकतोय, आपल्याला ही चूक दुरुस्त करणं गरजेची. आणि कधीही त्यांनी त्याच्यामध्ये स्वतःचा कुठला विचार न करता जे काही स्पष्टपणे सांगितलेले. म्हणून असे मधु काका आहेत, बाकी इतर सचिनजी पटवर्धन आहेत, आमच्या उमाताई आहेत, असे अनेक नेते ह्या प्रभागामध्ये आहेत. महेश कुलकर्णी असतील, माधव खोत असतील. आणि मुळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इथं खूप मोठं एक संघटना आहे आणि त्या संघटनेमध्ये आम्ही जोडलेलो असल्यामुळं आम्ही कुठं चुकत नाही किंवा काही नाही, पण त्यांचं मार्गदर्शन सतत असतं. आणि आपल्या संस्कृतीचं जतन करणं, हिंदुत्वाचं जतन करणं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याबरोबर विकास, प्रभागातल्या अडीअडचणी सोडवणं, तर ह्या सतत सातत्याने आम्ही सोडवत आलेलो आहोत. त्यामुळे सगळ्यांचा आम्हाला चांगला सपोर्ट आहे. नक्कीच. विजयजी, तरुणाई म्हणजे इथं आता मी चित्र पाहतोय, तुम्ही असलात की तरुणाई गोळा होते, हे काय म्हणजे याच्या मागची ही एवढी सगळी संपत्ती कशी काय जमा केली? हे आता ईश्वराचाच आशीर्वाद आहे. कारण मला मित्र खूप आवडतात. कारण मित्रापाशी जेवढं मनमोकळं बोलू शकतो प्रत्येक गोष्टीत, ते कुणापाशी बोलू शकत नाही. कारण बऱ्याचशा आता राजकारणात असताना एखाद्या नेत्यासमोर पण काही मी बोलू शकत नाही. बरंच काय बोलायचं असतं, पण त्याचा पुढे जाऊन काय इफेक्ट होईल माहिती नसतं. घरच्यांपर्यंत सांगू शकत नाही. तर मित्रांपर्यंत सगळ्या काही गोष्टी सांगू शकतो. कुठं अडी आहे, अडचण आहे, कुठं त्रास आहे. त्यामुळं मित्र हा परिवार माझा मोठा आहे. बर. आता एकंदरीत जी काही रणधुमाळी चालू आहे, 77 जागा घेऊन आपण 2017 मध्ये भाजपनं खरं म्हणजे ही सत्ता मिळवली. आत्ता काय वाटतंय, काय चित्र असेल त्याच्या? म्हणजे जो आकडा उलटा केला तर 77 होतात, तर आता तितकंच यश मिळणार आहे का आणखी पुढे मुसंडी मारतात? 77 जेव्हा आकडा आम्ही पार केला तेव्हा 3 होते. त्यानंतर माननीय लक्ष्मणभाऊ जगताप स्वर्गवासी त्यांची साथ मिळाली, महेशदादा लांडगेंची साथ मिळाली. आणि तेव्हा तेही नौके होते, आम्ही नौके होतो. आणि त्यावेळेस देवाभाऊंची आणि नरेंद्र मोदीजींची साथ मिळाल्यानंतर 77चा आकडा पार केला. तेव्हा फक्त आम्ही सत्ता परिवर्तन इथली जी करायची होती तोच नारा होता. आणि आत्ताचा नारा आमचा 77चा नाही, कारण 77 जण जेव्हा निवडून आले तेव्हा ज्या पिंपरी चिंचवड शहरात जी कामं केली, जेणेकरून आत्तापर्यंत आपल्या इथं कुठलं नवीन धरण बांधायला तर जागा नाही, पण पाण्याची टंचाई खूप झाली होती. तर पवना धरणातच फक्त पाणी यायचं, पवना धरणाचं आपल्याला रावेतला. त्याच्यानंतर आपल्या काळामध्ये आमच्या वरिष्ठांनी देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये भामा आसखेड आणि चासकामांचं पाणी आणलं. आणि हायवेपासून वरचा भाग जो चढावरती आहे तर तिकडं पाण्याचा प्रॉब्लेम होता, तर तो सॉल्व्ह केलाय. म्हणून आज रोजी एक टाइम तरी आपल्याला पाणी भेटते. पाऊस भरपूर होतो, पण त्याचं पाण्याचं जतन करणं पण होत नाही. त्यामुळं 77 नाही, यावेळेसचं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं 104 असतील आणि त्याच्यामध्ये 4 आम्ही असू, तर 105चा आमचा माझा स्वतःचा मानस आहे की आपले 105 नगरसेवक पिंपरी चिंचवड शहरामध्ये निवडून येतील. बर.
विजयजी, आता मला एक असं म्हणायचं की तुम्ही जनतेला काय आवाहन करू इच्छिता, जेणेकरून आता एवढी जनता तुमच्या सोबत आहे, पुन्हा एकदा तेवढाच उत्तम रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो आहे. अगदी इथे माझ्या माता भगिनी पण उभ्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे एक म्हणतो ना आपण त्याला, एक वलय तुमचं आणि तुमच्या मित्रांचं, तुमच्या मित्र समुदायाचं तुमच्या सोबत आहे. काय सांगता येईल यावेळी असं एक आवाहन जनतेला, जेणेकरून पुढची 5 वर्ष चांगल्या पद्धतीने या प्रभागामध्ये विकासासाठी तुम्ही झटू शकाल? ही जनता माझी मायबाप आहे. त्यांना मी काय आव्हान करणार आहे त्यांच्या मनात माहिती आहे. तरी पण माझं एक कर्तव्य म्हणून मी आव्हान जनतेत करतो. उतरणारच आहे, जनतेला विचारणार आहेच मी. माझं एकच आव्हान आहे की आता जी निवडणूक आहे, 15 तारखेला मतदान आहे. आपल्या भारतीय जनता पार्टीचे इथं 4 उमेदवार आहेत. त्यात एक अनुसूचित जाती जमातीचा पहिला जो वर्ग आहे तो त्याच्यामध्ये सौ मधुरा नेताजी शिंदे म्हणून आपल्या उमेदवार आहेत. दुसरा जो वर्ग आहे तो मागास वर्ग, मागास प्रवर्ग, ते ओबीसी म्हणतात. त्याच्यात लेडीज किंवा जेंट्स दोन्ही उभे राहू शकतात. त्याच्यामध्ये मी स्वतः उभा आहे 4 नंबरला, शीतल उर्फ विजय गोरख शिंदे. तिसरा जो आहे महिलासाठी राखीव आहे, तिथं जयश्रीताई गावडे आहेत. आणि चौथा जो आहे ओपन पुरुष, तिथं आपले मंदार मोरेश्वरजी देशपांडे उभे आहेत. तर ह्या 4ही जणांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि या परिसरातला पुढच्या 50 वर्षापर्यंत काय अडचणी येणार आहेत ते दूर करण्याची संधी ह्या 5 वर्षात आम्हाला द्या. मला तर 2दा संधी दिलेलीच आहे. तिसऱ्यांदा ही मायबाप जनता माझ्या अख्ख्या पॅनलला संधी देईल. कारण आम्ही जे काम करतो तर आमचे वरिष्ठ नेत्यांना आमचा आदर्श ठेवून करतो. आता तुम्ही बघत असाल की मोदीजी एकमेव असे पंतप्रधान आहेत की ते जास्तीत जास्त 3 ते 4 तास झोपतात आणि पूर्ण वेळ राष्ट्रासाठी काम करतात. देवाभाऊ पण जे काय आहेत 4 ते 5 तास झोपतात आणि पूर्ण वेळ राष्ट्रासाठी आणि पक्षासाठी काम करतात. ही 4ही मंडळी पक्षासाठी, प्रभागासाठी, शहरासाठी आणि संघटनेसाठी काम करणारी आहेत. त्यामुळे ह्या मायबाप जनतेला माझी विनंती आहे की सर्वांनी खूप खूप आशीर्वाद द्यावे. आपले मित्र परिवार यांनाही सांगावं की सर्वांनी भरघोस मतांनी या पॅनलला विजयी करावं. नक्कीच विजयजी, मला असं म्हणायचं, तुम्ही पीसीएमसीच्या सवारीत बसून सगळ्या जनतेशी तर संवाद साधलात. शिवाय आपण लाईव्ह या माध्यमातून प्रभागातल्या प्रत्येकाला हा कार्यक्रम पाहता आला. आता याच सवारीत बसून पुढे तुम्ही विजय रथामध्ये बसावं. अर्थात तुमच्या नावाचाच विजय आहे. तुमच्या सोबत असलेले सगळेजण त्या रथात आरूढ व्हावेत, पण तो रथ नंतर विकास रथामध्ये रूपांतरित व्हावा आणि या प्रभाग 19चा असा विकास व्हावा की उरलेल्या बाकीच्या सगळ्या प्रभागांनी म्हणावं की प्रभाग असावा तर प्रभाग 19 सारखा. एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो, नववर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. पाहत रहा पीसीएमसी न्यूज. पीसीएमसीची सवारी, कोण कुणावर भारी. अर्थात चॅनल तर भारीच आहे, कारण चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचा आहे. पाहत रहा पीसीएमसी.